नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण महत्त्वाच्या 50 घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत। अर्थातच पाहूयात सुपरफास्ट 50। मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा निष्फळ, तर जरांगे आज परभणी आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। जरांगे सभेतून कोणती भूमिका मांडणार याकडे लक्ष। सोयरे शब्दावर जरांगे अडले, चर्चा निष्फळ, सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या अन्यथा आपलं जमणार नाही, जरांगे ठाम। पत्नी, आत्या, मामासह रक्ताच्या नातलगांनाही प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी। सोयरे रक्ताच्या नात्यामध्ये येत नाहीत, सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी नियमात बसत नाही, गिरीश महाजनांकडून जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न। तुम्ही सरसकट म्हणाला होता, त्यामुळे आईच्या जातीनुसार सुद्धा मुलाला आरक्षण द्या, जरांगेंची मागणी। वडिलांच्या जातीनुसारच मुलाला आरक्षण मिळणार, शिष्टमंडळाकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। सरकारने जरांगे पाटलांकडे आणखी वेळ मागितला, पण जरांगे पाटील 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर ठाम। मराठा कार्यकर्त्यांना नोटीस दिल्यानंतरही आम्ही लढणार, मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार। मराठवाड्यातील हजारो मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस, मनोज जरांगे यांच्या 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवरून पोलिसांची सतर्कता, मराठा आंदोलकांवर पोलिसांची करडी नजर। जोपर्यंत सरकार 50% मर्यादा वाढवत नाही तोपर्यंत मराठा आरक्षण देणं अवघड, जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची भूमिका, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। आम्ही पिठलं भाकर आणि आमच्यातल्याच काहींनी श्रीखंड खाल्लं, निधी वाटपावरून आव्हाडांचा विरोधी पक्षातील नेत्यांवरच आरोप। आव्हाड भांबावलेत, पागल झालेत, काय बोलतात ते कळत नाही, वडेट्टीवारांचा निधी वाटपावरून आव्हाडांवर निशाणा। बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपची मोठी खेळी, बावनकुळेंकडून नवनाथ पडळकरांवर बारामती लोकसभेच्या प्रभारीपदाची जबाबदारी। अजित पवार गटाची आज संघटनात्मक बैठक, सकाळी 10 पासून संध्याकाळी 5:30 पर्यंत मॅरेथॉन बैठका। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक बैठकीचं आयोजन। पंतप्रधान मोदी 30 डिसेंबरला अयोध्या दौऱ्यावर, राम मंदिराच्या लोकार्पणापूर्वी अनेक मोठ्या प्रकल्पांचं लोकार्पण होणार। अयोध्येत मोदींची जाहीर सभा, सभेला 1.5 ते 2 लाख लोक उपस्थित राहण्याचा अंदाज। 30 डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्या विमानतळाचं उद्घाटन, राम मंदिर उद्घाटना दिवशी विमानतळावर 100 विमानं उतरणार। अयोध्येत 22 जानेवारीसाठी विशेष नियम लागू, ड्युटी पास, नियंत्रण पत्र असणाऱ्यांनाच अयोध्येत थांबता येणार। व्हीव्हीआयपी सुरक्षेच्या कारणास्तव हॉटेल आणि धर्मशाळांमधील ॲडव्हान्स बुकिंग रद्द होण्याची शक्यता। भारतात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 594 नव्या रुग्णांची नोंद, 6 रुग्णांचा मृत्यू, कोरोनाचा 7 महिन्यातील उच्चांकी आकडा। राज्यात आज 11 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, सध्या 53 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण, नागरिकांना मास्क लावण्याच्या सूचना। मुंबईसह राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची आज दुपारी बैठक, परिस्थितीचा आढावा घेणार। कोरोनाचा नव्यानं धोका नाही, मुंबई महापालिकेचा निर्वाळा, प्रसंगी तोंड देण्याची तयारी, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदेंची माहिती। मुंबईमध्ये मास्कची सक्ती नाही, सावधगिरी म्हणून मास्क वापरण्याचं महापालिकेचं आवाहन। JN1 या नव्या व्हेरियंटचा धोका वाढला। छत्रपती संभाजीनगर शहरात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले, कोरोना रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क। राज्यात येत्या 48 तासात थंडीची तीव्रता वाढणार, अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाल्यानं थंडीची तीव्रता आणखी वाढणार, हवामान विभागाचा अंदाज। विदर्भात पुढील 5 दिवस गारठा, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कायम राहणार असल्यानं विदर्भात गारठा राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता, माजी मंत्री सुनील केदार या प्रकरणात मुख्य आरोपी। काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय सैन्यावर दहशतवादी हल्ला, भारतीय सैन्याच्या वाहनांवर हल्ला, हल्ल्यात 4 जवान शहीद, 3 जण जखमी। लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवार निवडीला वेग, काँग्रेसकडून राष्ट्रीय स्तरावर 5 सदस्यीय समिती नियुक्त, 1 ते 2 दिवसात जाहीरनामा समितीचीही घोषणा होणार। जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून काँग्रेसची पुन्हा भारत जोडो यात्रा, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत भारत जोडो यात्रा भाग 2च्या प्रस्तावाला मान्यता। कोणत्याही राजकीय कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींचा अपमान करू नका, केंद्रीय निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांना तंबी, दिव्यांग व्यक्तीचा अवमान होणार नाही ही काळजी घ्या, निवडणूक आयोगाचं आवाहन। राज्यात मुंबई वगळता पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, राज्यातील 2994 धरणांमध्ये पाण्याची पातळी 65%वर, अनेक गावात पाण्याअभावी टँकरनं पाणीपुरवठा। सुधाकर बडगुजर यांची आज एसीबीकडून चौकशी होणार, दाऊदचा हस्तक सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याप्रकरणी एसीबी नंतर सुधाकर बडगुजर यांची क्राईम ब्रांचही चौकशी करणार। संसद घुसखोरी प्रकरणातील आरोपी अमोल शिंदेंच्या कुटुंबियांची आज पत्रकार परिषद, पोलिसांकडून सध्या संसद घुसखोरी प्रकरणाच्या आरोपींची चौकशी सुरू। गडचिरोलीच्या सोडे आश्रम शाळेत 30 मुलींना विषबाधा, सर्व मुली धानोराच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल, आतापर्यंत एकूण 136 विद्यार्थ्यांना विषबाधा। परभणीमध्ये कडाक्याची थंडी, पारा 10 ते 11 अंशांवर, ग्रामीण भागासह शहरी भागातही शेकोट्या पेटल्या। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचं दर्शन आणि वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाला पट्टेरी वाघ, व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना।
नागपूरमध्ये सोलर कंपनीत मरण पावलेल्या 9 कर्मचाऱ्यांवर सामूहिक अंत्यसंस्कार. डीएनए चाचणीवरून पटली मृतदेहांची ओळख. रविवारी सोलर इंडस्ट्रीजमध्ये स्फोट होऊन 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षेच्या वेळापत्रकात बदल. हॉल तिकीट दिल्यानंतर अचानक वेळापत्रकात बदल केल्यानं मनसे विद्यार्थी सेना आक्रमक. 24, 25 आणि 31 डिसेंबरला दारूची दुकानं रात्रभर सुरू राहणार. सकाळी 10 ते पहाटे 5 पर्यंत दुकानं सुरू राहणार. राज्य सरकारचा निर्णय. जळगावच्या जामनेर तालुक्यातील नेरी गावात बेकायदेशीर रेशन गोदामावर महसूल विभागाचा छापा. 1,60,000 किमतीचा तांदूळ जप्त. वाहन मालकासह 5 आरोपींना अटक. भाजप आमदार आशिष शेलार यांच्या वतीनं नववर्षाच्या स्वागतासाठी वांद्र्यात विद्युत रोषणाई. सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदा भाजपनंच आकर्षक विद्युत रोषणाई केल्याचा शेलारांचा दावा. मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक जाहीर. वेळापत्रकानुसार 21 एप्रिलला निवडणूक होणार. मुंबईतील जेजे रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपाचा आज 5वा दिवस. विभाग प्रमुख महेंद्र कुरा यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत संप चालूच ठेवणार असल्याची डॉक्टरांची भूमिका.